देहदानातून अमर झाल्या प्रगती पाटील आमदार विश्वजित कदम यांचे भावपूर्ण अभिवादन। एका थोर क्रांतिकारकाची कन्या म्हणून सौ प्रगती पाटील यांनी वडील पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांचा आदर्श आयुष्यभर जपला। त्यांच्या विचारांवर चालत त्यांनी पुढच्या पिढ्यांना प्रेरणा दिली। देहदान करून त्या खऱ्या अर्थाने अमर झाल्या आहेत, असे भावपूर्ण अभिवादन आमदार विश्वजित कदम यांनी केले। सौ प्रगती उमाजी पाटील वय 69 यांचे रविवारी सायंकाळी मिरज येथे उपचार घेत असताना निधन झाले। त्या पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या द्वितीय कन्या होत। विश्वास कारखान्याचे माजी चीफ इंजिनियर व हुतात्मा साखर कारखान्याचे तांत्रिक सल्लागार उमाजी पाटील यांच्या त्या पत्नी होत। त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे। सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। देहदानाचा संकल्प प्रत्यक्षात उतरवत त्यांनी समाजापुढे आदर्श ठेवला असून त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा कायम स्मरणात राहील, अशी भावना आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्यक्त केली। स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक नागनाथांना नायकवडी यांच्या कन्या व आपल्या सर्वांच्याच एक आदर्श ज्येष्ठ माता भगिनी आदरणीय सौभाग्यवती स्वर्गीय प्रगतीताई पाटील यांचं दुःखद निधन झालं आणि आपल्या सर्वांवर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। गेले काही दिवसांपासून आपल्या भारती हॉस्पिटलमध्ये त्यांचा आजारामुळे विचार चालू होता। ही माहिती मला डॉक्टर जितेश कदम आणि आमच्या हॉस्पिटलचे डॉक्टर देत होते आणि खरं आजाराला प्रतिसादही मिळत होता असंही मत आमच्या डॉक्टरांचं होतं। परंतु अचानकपणे काल आपल्यातून त्या जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण नायकवडी कुटुंबामध्ये आणि ज्या परिसरात त्यांनी स्वर्गीय नागनाथांचा आदर्श त्या त्यांचं जीवन जगल्या आणि जे लौकिक त्यांनी कुटुंबाच्या बरोबरच सगळ्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांमध्ये मिळवलं, जे त्यांच्या बाबतीत आत्मीयता, जे एक आदर लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला, अशा सर्वांच्या लोकांच्या मनामध्ये आज त्यांनी एक मोठी पोकळी निर्माण केलेली त्यांच्या दुःखद निधनात। वास्तविक पाहता अशा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा खरं कुठेतरी स्वर्गीय नागनाथांच्या विचाराला साधून असा तो निर्णय घेतलेला आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। त्यांनीही त्यांचं जीवन एक अत्यंत आदर्श पद्धतीने या ठिकाणी पार पाडलं। आज आदरणीय वैभव काका, आदरणीय किरण दादा या सर्वांच्या भगिनी म्हणून त्यांनी जे काही त्यांचं जीवन जगण्याचं एक चांगलं काम केलं, चांगल्या संस्कारातून चांगल्या पद्धतीने त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांनी उभं केलं। अशा प्रगतीताईंना मी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ, काँग्रेस पक्ष आणि भारती विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ विश्वविद्यालय आणि कदम कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि अशा दुःखद प्रसंगी परमेश्वर आपणा सर्वांना आणि नायकवडी कुटुंबाला शक्ती देवो अशी परमेश्वर